श्री स्वामी समर्थ. संक्रांत हा शब्द आपल्यासाठी परिचित आहे, पण किंक्रांत म्हणजे काय? हा शब्द थोडा विचित्र वाटतो, पण भारतीय ज्योतिष पंचांग आणि पारंपरिक वेळापत्रकात किंक्रांताचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आज आपण या शब्दामागचा वास्तविक अर्थ समजून घेणार आहोत. संक्रांत म्हणजे काय? सूर्य जेव्हा एका राशीतून पुढच्या राशीत प्रवेश करतो त्या क्षणाला संक्रांत म्हणतात. हा क्षण वर्षभरात बराच वेळा येतो. मकर संक्रांत, मेष संक्रांत, कर्क संक्रांत असे इतर सूर्यांच्या या राशीबदलामुळे ऋतुमान, दिवस रात्राचे प्रमाण आणि पृथ्वीवरील उष्णता वितरण यामध्ये बदल होत असतो. मग किंक्रांत म्हणजे नेमकं काय? किंक्रांत हा शब्द दोन भागामध्ये विभागला जातो. किंग म्हणजे अप्रिय, प्रतिकूल, कठीण. क्रांत म्हणजे संक्रमण, बदल. म्हणून किंक्रांत म्हणजे संक्रांती दरम्यानचा प्रतिकूल किंवा अशुभ मानला जाणारा संक्रमण काळ. हा काळ मोठा नसतो. साधारणतः सूर्य राशीत प्रवेश करण्याच्या आधी आणि नंतर मिळून काही तासाचा असतो. हा काळ अशुभ का मानतात? ज्योतिषशास्त्रात सूर्य हा जीवनशक्ती, ऊर्जा, आरोग्य आणि नेतृत्वाचा ग्रह मानला जातो. सूर्य राशी बदलतो तेव्हा पृथ्वीवरील ऊर्जा स्थिर नसते, असा पारंपरिक समज आहे. यामुळे नवीन कामे सुरू करणे, महत्त्वाचे निर्णय घेणे, प्रवास किंवा धार्मिक विधी हे सर्व किंक्रांत काळात टाळावे असे पंचांग सुचवते. काही प्रमाणात हे सावधानतेचे तत्त्व आहे. बदलाच्या काळात स्थिरता ठेवावी असा संदेश. वैज्ञानिक दृष्टिकोन. विज्ञानानुसार सूर्याच्या राशीबद्दल हा जॉमेट्रिक कॅल्क्युलेशन आहे. त्या क्षणी अचानक ऊर्जा बदलते असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. म्हणून किंक्रांत हा वैज्ञानिकदृष्ट्या अशुभ काळ नाही. असा सांस्कृतिकदृष्ट्या हा काळ शांत, संयमी, स्थिरतेचा प्रतिकात्मक क्षण मानला जातो. अर्थ आणि संदेश. किंक्रांत हा काळ घाबरण्यासाठी नाही, तो आपल्यासाठी सांगतो, बदलाच्या उंबरठ्यावर थोडं थांब, विचार कर, स्थिर हो. नवीन राशी, नवीन ऊर्जा, नवीन प्रवास सुरू होण्याआधीचा एक छोटासा पॉज. तर एकंदरीत किंक्रांत म्हणजे सूर्यांच्या राशीबद्दल दरम्यानचा प्रतिकूल मानला जाणारा संक्रमण काळ. ज्योतिषात याला महत्त्व, विज्ञानात याला प्रतिकात्मकता आणि परंपरेत याला सावधानतेचा अर्थ दिला जातो. 50 ते 100 रुपयात द्या रॉयल वाण. जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.